हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो सर येतोय. ओके, चला ग्रुप डिस्कशन म्हणजे आपण काय करूया, तर काही प्रॉब्लेम मी घेतलेले आहेत बघा, उदाहरण मी हे केलेले आहे त्याच्यावर आपण डिस्कस, आणि मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका. नाही जमलं तर मग मी हे करणार, तुम्ही कसं सोडवणार तुम्ही चर्चा करायची. ओके चालेल. ओके, तर पहिला प्रॉब्लेम बघा, इथे वाचा सगळ्यांनी. हे सगळे प्रॉब्लेम मी ह्याच्यातले घेतलेले आहेत बघा. कुठले सांगा? एनटीएसी कुठल्या कुठल्या म्हणजे वेगवेगळ्या स्टेट मधल्या एनटीएसी मधले घेतलेले आहेत. ओके, तर पहिला प्रॉब्लेम वाचा बघा, काय करू ते सांगा. मी हॅलो हॅलो, आवाज येतो? अद्वैत आवाज येतोय? हो सर. बोला ना, मग सोडवता येईल आपल्याला. काय करू मी? ईच साइड ऑफ ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर म्हणजे काय आलं? सर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. तुम्ही बोला, मला बोलायला लावू नका. ओके, पुढे बोला की रे आता. पटपट बोला, काय मी सांगायला पाहिजे? साइन एडी काढायला सांगितलं आपल्याला. सगळ्या साईड 12 दिलेल्या आहे, 12 दिलेल्या आहे, आणि सर टोटल मग 3BD12 येणार, मग BD आपल्याला 4 भेटेल. हो मिळणार. ओके, हे 8. 8 मिळणार. ओके, पुढे काय करू? एडी काढायला सांगितली, काढ जमेल आपल्याला? 90 हो डिग्री सर. होणार का? नाही सर, परपेंडिक्युलर काढायला लागेल. काढावं लागेल, काढूया. परपेंडिक्युलर आपला 6. ओके, मग ईसी किती होणार? EC आपला 6 असणार. ईसी 6 असणार. ओके, ED 2 असेल. ईडी 2 असणार. ओके, मग हाईट त्याची हाईट काढता येईल. हा अँगल किती असणार? 60 डिग्री असेल. मिनिमम कॅल्क्युलेशन करून आपण काढू शकतो, काही करायचं नाही जास्त. हा किती असणार? 30. त्याच्यामुळे एई काढू शकता तुम्ही. एई किती असेल? एई किती असेल? असं काहीतरी येईल, आपण बघितलंय. नाही, सर EC 6 येणार, मग AE 6√3 येणार. एई किती आहे ना? 6 रूट. मी लिहिलंय की रे, हे आपण हा बघितलंय की नाही? हे बघितलंय काय बघितलं नाही? सर बघितलेलं आहे. बघितलंय. हा, बघितलंय ना, काय बघितलं नाही? बघितलंय सर. बघितलं, मग सांगता यायला पाहिजे ना. हा, आता मला सांगा, मला ए मिळालंय 6√3, त्याच्यावरनं तुम्ही एडी काढू शकाल की नाही आता? हॅलो, हो सर. काय लिहू मी? पटपट बोला. हॅलो, असं काय लिहू शकतो? AD स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर. हे पटपट लक्षात द्यायला पाहिजे. टाइम आपल्याला नसतो बघा, एक्झाम मध्ये पटपट हे लक्षात द्यायला पाहिजे तुम्हाला. आणि हे पॉसिबल केव्हा आहे सांगा? जर तुम्ही काय केलं तर. 4 प्लस ओके, काय ना? 4 प्लस 6 36 प्लस 4 प्लस 36 इंटू 3. 36 इंटू 3 असं होणार. हा, ह्याचा स्क्वेअर किती येणार? 6√3 चा स्क्वेअर किती येणार?
याचा स्क्वेअर किती येणार? हॅलो, याचा स्क्वेअर किती येणार? 36 into 3. 36 इंटू 3 येणार ना, बरोबर ना? हो सर. हो सर. मग याचा आन्सर किती येतं? 108. 108. 108 प्लस किती आल्या? 11. 1112 झालं. ओके, तर 1112 आपल्याला कसं लिहिता येईल बघा. 36 4 येतात, काय 36 6 येतात नाही. ठीक आहे, कसं मांडू शकतो बघा की 112 सर 16 7 सर. 16 7 सर. 7. ओके, हे पण रूट येणार काय रे? हो रूट 16. म्हणजे काय येणार? 4√7 बरोबर. हो सर. हो सर. ओके ओके, समजलं? हो हो सर. सर. हा ऍक्च्युली मी शिकवलं त्याच्यातला भाग नाही आहे, पण तुम्ही 8वी मध्ये वगैरे शिकलेला, 8वी 7वी 8वी 9वी मध्ये शिकलेला. हो सर, पॅरलल लाईन खाली काढून काढायची. खाली ई ला ई पासून पॅरलल लाईन काढून. ओके, काढली. पुढे काय करू आता? बोला, पटपट बोला. ईला पॅरलल लाईन काढून काय होणार का? काय होणार? ईला पॅरलल लाईन काढून काय नाही होणार, त्याच्यापेक्षा ही वाढवूया ना आपण. होईल काहीतरी आता. ही वाढवूया पाहिजे, हे आपल्याला समजायला पाहिजे, तर ही वाढवूया, ही वाढवूया. हा ट्रान्सफरचा झाला, छेदिका झाली, आणि ह्या दोन पॅरलल लाईन झाल्या, ए आणि डी. ओके, हा अँगल किती असणार? 110. 110. कशाला? अल्टरनेट अँगल. आणि मग हा आपल्याला किती असणार? 60 60 x असणार. 50. लिनियर अँगल. लिनियर अँगल. ओके, त्याच्यावरून आपण 110 म्हणजे काय असतं? हा एक्सटर्नल अँगल झाला याच्या दृष्टीने, एक्सटेरियर अँगल, बरोबर. म्हणजे काय? सम ऑफ 110. किती असणार? आन्सर किती येणार? 50 येणार. 50 येणार. काय करायची गरजच नाही, कॅल्क्युलेशन वगैरे काहीच करायची, डायरेक्टली तुम्ही काढू शकाल. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, पुढचं बघा. इथे आपण ऍक्च्युली काय माहिती, त्याने हे शब्द चुकवलेला होता, रॉड्स. इथे रॉड शब्द आहे. ऍक्च्युली मी क्वेश्चन दिलेला, मला वाटतं दिलेला का? होमवर्क साठी दिलेला होते. हा, होमवर्क साठी दिलेला बहुतेक, मला वाटतं का नाही? परितोष, अद्वैत. सर रॉडचा होता, पण हा सेम नव्हता, दुसऱ्या टाइपचा. दुसरा टाइपचा होता. इथे काय कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला, का डायरेक्टली सांगू शकाल? हा ट्रायंगल काढावा लागेल असा. पर्सन फिट इन द शेप ऑफ राईट अँगल काढावा लागेल आपल्याला. काही काही क्वेश्चन असे असतात ना, इथे सर कॅल्क्युलेशन 4 ऑप्शन येणार ना. तो ऑप्शन का ते बघायचं. इथे जर बघितलं तर काय सांगितलं सांगा, हायपोटेनस इज टू बी लॉंगर 4 सेंटीमीटर दॅन द बेस. आता इथे बघायचं फोम मध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 4 डिफरन्स आहे, पण पुढचं काय सांगितलं, 8 सेंटीमीटर लॉंगर दॅन द ऍटिट्यूड. पण ही जर ऍटिट्यूड आणि याच्यामध्ये बघितला तर 8 आहे का, डिफरन्स नाहीये. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघितलं तर 8 आहे, आणि याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 4 आहे. मग ही आपली आन्सर येणारच नाहीये, डायरेक्टली आन्सर येणार. कॅल्क्युलेशन काय करावं लागेल आपल्याला इथे? नाही सर. नाही, फक्त एक लक्षात घ्यायचं, राईट अँगल ट्रायंगल आहे, बाकी काय नाही करायचं याच्यामध्ये. ओके, हो सर. सगळ्यांनी बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल सगळ्यांना माहित आहे. काय काय माहिती आहे सांगा तुम्हाला? हा, सर सगळे अँगल 60 डिग्री, सगळे साइड सेम असतात. ओके, मी लिहिलंय पण तिथे बघा. ओके, आणि काय सांगू शकतो?
एवढंच सांगू शकतो, बरोबर आहे ना? हो. नंतर ही जी altitude असते ती काय असते माहिती आहे सगळ्यांना, कशी काढतात ती, हे आपण प्रूव्ह पण करू शकतो, लक्षात आहे ना? हे जर तुम्ही ए घेतलं तर इथे मी डी लिहिलं तर हे किती होणार आहे, डीसी किती होणार आहे, हाफ ए. हा A/2 होणार आहे. हाफ, तेच हाफ ए. आणि हा जर दुसरा आपण काय सांगू शकतो बाबा, A/2 कसं, हा जर 30 30 आहे मग हायपोटेनसचा काय असणार आहे, हा बसणार आहे. त्यामुळे ए काढू शकता तुम्ही, एडी काढू शकता, काय पायथागोरस थेरम वापरावा लागेल, डायरेक्ट काढू शकतो. किती ए येणार, रूट 3/2. ए रूट 3/2. एवढं सगळ्यांना समजलं? ओके. हा, आणि हे तुम्हाला डायरेक्टली अशा प्रकारचे क्वेश्चन आले नाही, तुम्हाला 12 दिलं आणि हे काढायला सांगितलं तर काढता यायला पाहिजे डायरेक्ट, त्याचे पण आपण क्वेश्चन बघितले होते. ओके. आता ह्याला मला इंटरेस्ट म्हणजे पेरीमीटर सगळ्याला माहिती आहे, जर पेरीमीटर किती येणार सांगा, किती लिहिलंय बघा, किती येणार 3 × 2. म्हणजे सेमी पेरीमीटर म्हणजे त्याची हाफ करायची, हे सगळ्यांना माहिती आहे. लक्षात आहे. एरिया इक्विलॅटरल ट्रायंगल कसा काढायचा, तर इथे आपण काय बघूया, तर बेस किती आहे सांगायचा, बेस किती आपण कन्सिडर केलाय, ए केलाय, हो. हे बेस आहे, बरोबर आहे. हे मी A/2 तुम्हाला दाखवायला लिहिलेलं, A/2 नाही आहे ते, सगळ्या साईज काय कन्सिडर केला आपण, ए कन्सिडर केला, बरोबर आहे. हो. ओके. मग आपण काय करतो, A/2 हाफ इंटू ए इंटू हाईट, हाईट किती येणार सांगा, ए रूट 3/2. A√3/2. ओके. म्हणजे आपलं काय झालं सांगा, 1/4 √3a². म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की एरिया ऑफ ट्रायंगल काढा म्हणून सांगितलं, इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितला, आणि जर तुमच्याकडे काय दिलं आहे, साईडची लेंथ दिलेली आहे, तर तुम्ही हे सगळं काही काढायची गरज नाही आहे, डायरेक्टली फॉर्म्युला वापरायचा आहे. आज कोणीतरी वापरलेला पण, बरोबर ना, कोणी पाठवलेला, ते ध्रुव नाही का, क्वेश्चन पाठवलेला बघा, आन्सर पाठवलेले आहे. ओके. जर तुम्हाला 12 दिलेला असेल, लेंथ दिलेली असेल इक्विलॅटरल ट्रायंगलची, तर मी डायरेक्टली काय नेणार, 12चा स्क्वेअर √3/4 आणि कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला मिळणार सगळं. ओके. हो सर. ओके. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, त्याची हाईट कशी काढतात किंवा अल्टिट्यूड म्हणतात ती कशी काढतात ती माहिती, हे तुम्ही काढू. क्लिअर. हा, त्यामुळे एक पार्ट करा असं म्हणणार नाही, हा ट्रायंगल तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे त्याच्यामध्ये 60-60-60 असतो, पण जेव्हा आपण एडी काढतो तेव्हा तो 30-60-90चा होता ट्रायंगल. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, बाहेर लक्षात ठेवण्यापेक्षा मी म्हणणार बाहेर करायची गरज पडणार नाही, तुम्ही डायरेक्टली तो लिहू शकाल. तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल माहित आहे आणि एडी कसं काढायचं ते माहित असेल तर ते बाहेर करायची तुम्हाला गरज पडणार. आणि आपण जास्तीत जास्त बाहेर करायचं, बाहेर करावर भर देणार नाही, तर म्हणजे परफेक्ट करण्यासाठी, म्हणजे ते काय येतं हे समजून घेतलं ना, तर तुम्ही विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लिहू शकाल. ओके. समजलं सगळ्यांना? हो सर. सगळे काय प्रॉब्लेम आहे नाही. ओके. दुसरं दिलं बघा, हेक्सागॉन म्हणजे कोणाला काय माहिती आहे, रेग्युलर हेक्सागॉन. 6 साइडेड सगळ्या साइड सेम असतात, रेग्युलर म्हणजे सगळ्या साइड्स. पण हा हेक्सागॉन रेग्युलर आहे का मला सांगा, हा होईल रेग्युलर हेक्सागॉन? नाही सर. नाही. रेग्युलर म्हणजे काय असणार, साईड काय असणार सांगा, इक्वल असणार, बरोबर आहे. हो. तर आपण रेग्युलर म्हणतो. क्लिअर. आता प्रॉब्लेम वाचा बघा, जे मी नाही शिकवलं त्याच्यातला ऍक्च्युअली, पण येते काय बघूया तुम्हाला. नाही शिकवलं म्हणजे तुम्ही जे काय 7वी 8वी 9वी शिकलाय ना त्याच्याशी रिलेटेड आहे. ट्रायसेक्शन म्हणजे काय माहिती आहे कोणाला, ट्रायसेक्टर पॉइंट म्हणजे काय असणार, हॅलो, ट्रायसेक्शन म्हणजे काय असणार, 3 भाग केले, इक्वल भाग. 3 इक्वल भाग. इथे जर एबीसी एबी तुम्हाला 6 दिलं तर हे किती होणार, 2 2 2 2 2 होणार. ओके. सगळं आपलं 2 2 होणार. ओके. हे जर एक 2 झाला तर बाकीचे हेक्सागॉनची साईज किती असणार, 2 असणार. 2 असणार. आणि आपण जर समजा अशी हे काढली ना, तर हा जो मिळणार तो काय असणार आपल्याला,
काय असणार? ट्रायंगल. ट्रायंगल कुठला असणार? ट्रायंगल इक्विलॅटरल असणार. इक्विलॅटरल ट्रायंगल असणार. आणि किती असणार ते? 6 असणार. 6 होणार. ते सगळे इक्वल असणार आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला जर एकाची जर एरिया काढता आली जे आपण आता बघितलं तर बाकीच्या 6 इंटू करायचं, झालं आपला आन्सर आला. 6 इंटू हाफ. आपण फॉर्म्युला काय बघितला? सांगा. हाफ नाही, मी काय बघितला? इक्विलॅटरल ट्रायंगलचं काय बघितलं आता? 1/4√3 इंटू साइड स्क्वेअर. 1/4 इंटू √3 इंटू साइड स्क्वेअर. इंटू साइड स्क्वेअर म्हणजे आपलं 2 स्क्वेअर. बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे का? आन्सर काय आहे? एवढं येणार आन्सर? एवढं येणार का आन्सर? बरोबर ना? हो सर. म्हणजे एकदम सिंपल मध्ये तुम्ही काढले बघा, काहीच जास्त करावं लागलं नाही. आपण काय केलेलं बघा, प्रॉब्लेम बघून थोडंसं घाबरलेलो, काय होतं बहुत कठीण आहे नाही. तर मला रेग्युलर हेक्सागोन म्हणजे काय ते माहिती आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलची एरिया कशी काढायची ती माहिती आहे. मला काही करावं लागणार नाही, डायरेक्टली मला आन्सर मिळू शकतो. ओके, तर पुढचा प्रॉब्लेम वाचा बघा. ते सिमिलर आहे बघा, सिमिलर आपण बघितलेलं आठवत आहे? हो सर, आठवतंय. ओके सर 35 येणार मला. 35 एक्सप्लेन करता द्या ना. हो सर आता सिमिलर आहेत म्हणजे अँगल CDO आणि OBA हे सेम असणार. आणि आता एक्स्ट्रा अँगल 115 दिलाय म्हणजे ODC प्लस DCO हे 115 असणार. मग आपल्याला OCD हा 35 भेटेल. आता OCD हा 35 म्हणजे OCD आणि OAB हे सिमिलर अँगल्स आहेत म्हणून ते दोघे सेम असणार, म्हणून तो 35. समजलं सगळ्यांना? काय एक्सप्लेन करायला पाहिजे परत? हॅलो, अरे बोला की रे. एक्सप्लेन करा सर. एक्सप्लेन करा. हा किती असणार सांगा? हा अँगल किती असणार? 115. 115 काय कशाला? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. हा किती असणार? 35 कशाला? सर एक्स्ट्रा अँगल प्रॉपर्टी. एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी. कारण हे जर आपण काढलं 115 हे रिमोट इंटिरियर अँगलचं आपण काय करणार आहे? सम करणार. हे सम केलं तर एवढे यायला पाहिजे, बरोबर आहे ना? तसंच हा अँगल किती असणार सांगू शकतो का आपण? सध्या नाही सांगू शकत, पण जर बघितलं तर काय सांगितलंय सांगा? ट्रायंगल ODC सिमिलर टू ट्रायंगल OBA दिलाय. ओके ओके, एवढं समजलं? म्हणजे हो सर. DCO घेतला, डी पहिल्यांदा मधलं घेतो बघा, C आणि O घेतो. मग याचं पण मी तसंच घेणार. काय घेणार सांगा? BAO. हे काय असणार सांगा? इक्वल असणार. हो सर. हो सर. याचे जर DCO घेतलं तर इथे पण तसंच घ्यायला पाहिजे, DAO. त्यामुळे हा जर 35 असेल तर हा पण 35 असायला पाहिजे, आणि हा 35 असेल म्हणजे डेफिनेटली हा पण 80 असायला पाहिजे. हा आणि हा सिमिलर आहे, इक्वल आहे. बरोबर आहे ना? हे पॅरलल लाईन वगैरे काय दिलेलं नाही. पॅरलल लाईन दिलेली नाही, फक्त कुठली प्रॉपर्टी आपण बघतोय? सिमिलॅरिटी प्रॉपर्टी. क्लिअर? समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, कुणाला समजलं नाही तर सांगा, परत एक्सप्लेन करेल. चालेल, चला नेक्स्ट. पटकन सांगा, कोण करतो एक्सप्लेन? हा बघूया आपण पहिल्यांदा. मला कसा लिहिता आहे? 1047 वगैरे मी तुम्हाला काय शिकवलंय? अद्वैत, हा शिकवलं का नाही शिकवलं? हॅलो, मला सांगा, हा अँगल मी असा लिहू शकतो का हो नाही? सर. हो सर. आणि हे काय मी तुम्हाला असं शिकवलंय का? इक्वल टू काय वगैरे असं काय शिकवलंय?
काय शिकवलं पायथागोरस थेरम मध्ये? शिकवलंय साइन 90 मायनस थिटा म्हणजे किती? कॉस थिटा. हॅलो अद्वैत, अरे माझा आवाज नाही येत. हॅलो सर नाही मध्ये शिकवलंय सर. कॉस हे 9 मध्ये तुम्हाला झालाय काय झालाय? हॅलो आम्हाला नाही नाही झालं, झालंय अजून. नाही झालंय. ओके आपण बघूया बघा कोणाला माहित आहे का नाही माहित आहे. आता आपण नंतर देऊया प्रॉब्लेम. आता मी बघा सांगतो मी तुम्हाला इथे 2 मिनिट हा 2 मिनिट जरा थांबा. सॉरी. एक लक्षात घ्या आपण असं काहीतरी बघितलंय का? सॉरी सॉरी बरंच नाही तुम्हाला ट्रिग्नोमेट्री नाही येत सॉरी. ओके इथे बघा मी समजा मला साइन 30 माहिती आहे. तुम्हाला साइन 30 किती असतं? 2 ट्रायंगल आपण बघितलेले असे अद्वैत. हो सर. हा हा समजा 30 असेल, हा 60 असेल. नको हे नको मी दाखवू काय नको दाखवू? हे बहुतेक ट्रिग्नोमेट्री मध्ये आहे. सॉरी मी तुम्हाला इकडे प्रॉब्लेम घेतला तो. दाखवू का तुम्हाला? हो सर दाखवा ना. समजेल बघा काय प्रॉब्लेम हो येणार नाही. सर. हो इथे बघ बघा इथे मी एबीसी लिहिलंय. मी परत तिकडे इकडे घेईन ते पण इथे मी समजा एबीसी लिहिलंय. तर मला साइन थीटा म्हणजे तुम्हाला काय माहित आहे का? सर हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट साइड. नाही अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके अपोजिट कुठले आहे सांगा? एबी अपॉन एसी. एसी आहे ना. ओके आता आपण कन्सिडर करूया समजा ही 12 आहे. अपोजिट हा 12 असेल तर हा किती होणार सांगा? हा किती होणार? 12 असेल तर 30च्या समोरची किती असते? हा बसते बरोबर आहे. हो सर. आणि हे किती आहे ना? 6 आहे ना बरोबर आहे ना. मग साइन 30 जर बघितलं तर काय येते सांगा? 6/12. म्हणजे हाफ येतं बरोबर आहे ना. आणि जर आपण कॉस समजा 30 काढलं तर किती येणार सांगा? माहिती आहे सगळ्यांना कॉस 30 किती? √3 अपॉन 2 माहित आहे. आणि मला सांगा साइन 60 किती येते माहिती आहे तुम्हाला? √3 अपॉन 2 आणि कॉस 60 किती येतं? हाफ येतं. एवढं सगळ्यांना माहित आहे? माहित आहे सगळ्यांना? हो सर. नाहीतर माहित नसेल तर हा ट्रायंगल बघा त्या अँगल वरून तुम्ही सांगू शकता. ओके आता इथे बघा एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं साइन 30 मी असं लिहिलं तर काय कोणाला प्रॉब्लेम आहे?
नाही सर. ओके, हे काय झालं सांगा, साइन 30 झालं, बरोबर आहे ना. साइन 90 मायनस 60 म्हणजे साइन 30 झालं, बरोबर आहे. हो सर. ओके, पण जेव्हा आपण काय म्हणतो इथे जर तुम्ही बघितले ना, तर कॉस 60 ची व्हॅल्यू हाफ आहे आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, हाफ. हाफ आहे. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो सांगा, कॉस 60 लिहू शकतो. साइन 90 मायनस 60 असं लिहिलंय मी, पण याचाच अर्थ ऍक्च्युली काय झालं सांगा, 30 झाला. म्हणजे साइन 30 इज इक्वल टू काय झालं सांगा, कॉस 60 झालं. आणि दुसरं पण आपलं प्रूव्ह करू शकतो की साइन 60 इज इक्वल टू काय असतं सांगा, कॉस 30. लक्षात आहे. तसंच कॉड आणि टॅन बाबतीत आहे, लक्षात आहे. टेन म्हणजे काय सांगा, एबी अपॉन बीसी. एबी अपॉन बीसी म्हणजे काय आलं, 6 अपॉन 6 रूट 3, बरोबर. 6 गेले म्हणजे 10 30 आपल्याला किती मिळतं, 1 अपॉन रूट 3 मिळतं. आणि 10 60 मला किती मिळतं सांगा, उलट होणार ते, 6 रूट 3 डिवायडेड बाय 6 म्हणजे काय होते सांगा, रूट 3 होतं. लक्षात आहे ना. हे आपल्याला काय मिळालं सांगा, 10 30, हे आपलं 10 60 झालं. ओके, समजलं सर मग 43 आणि 47 तसं होणार का? काय ते 43 आणि 47 आपल्या इकडे आहे. 47 tan 43 आणि tan 40. मला तेच सांगतो रिलेशन. हा. आता इथे एक लक्षात घ्या, हे सगळं मी रब करतो बघा. एक मी ट्रायंगल काढला इथे, मगाचाच काढतो. ओके, इथे मी समजा 60 धरलं, इथे 30 धरलं. हे जर माझं ए असेल किंवा 2a कन्सिडर करूया, तर हे माझं ए असतं आणि हे रूट 3 असतं, बरोबर आहे ना, ए बी सी. ओके, आता मला सांगा 10 60 म्हणजे आपण काय बघितलेलं आता, 10 60 रूट 3. ओके, आणि 10 30 काय होणार सांगा, 1 अपॉन 1 अपॉन रूट 3. ओके, एवढं समजलं. आता मला सांगा कॉट बद्दल कोणाला माहित आहे का, कॉट 60 वगैरे, कॉट 60 म्हणजे काय माहित आहे, कॉट 60 म्हणजे काय असतं सांगा, साइन 10चं ऑपोजिट असतं, 10चं ऑपोजिट रेसिप्रोकल असतं. म्हणजे इथे आपण काय लिहिणार सांगा, 1 अपॉन बीसी अपॉन एबी लिहिणार. आता 10 60 रूट 3 आहे, त्यामुळे 10 30 1 अपॉन रूट 3 आहे बघा. याचं पण काय याचं आन्सर सांगा, 1 अपॉन रूट 3 येतं. लक्षात आहे. म्हणजे जर आपण काय केलं, ए डिवायडेड बाय काय केलं, ए रूट 3 म्हणजे आपल्याला काय मिळणार बघा, 1 अपॉन रूट 3 मिळणार. क्लिअर. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, 10 30 आणि कॉट 60 इक्वल असतात, तसंच 10 60 आणि कॉट 30 इक्वल असतात. सगळ्यांना समजलं एवढं, समजलं एवढं. त्यामुळे मी काय करू, 10 60 मी असं लिहिलं तर काय कोणाला प्रॉब्लेम आहे, नाही सर. 10 90 मायनस 30 इज इक्वल टू कॉट 30 असतं, लक्षात आहे. किंवा 10 90 मायनस 60 कॉट 60. कॉट 60. म्हणजे आपण काय घेतो बघा, हा नंबर इथे घेतो, लक्षात आहे. त्यामुळे जर मला काय लिहायचं असेल सांगा, 10 47 मला लिहायचं असेल तर मी असं 90 मायनस 40. 90 मायनस 90 मायनस 43 येणार. म्हणजेच काय येणार सांगा, कॉट 43. कॉट 43. क्लिअर समजलं एवढ्या ना सगळ्यांना. हो सर. अरे नाही समजलं तर बिनधास्त सांगा, कारण मी तुम्हाला मागे सांगितलंय की काय करायचंय आपल्याला, कुठलाही पॉइंट डाऊट असं आपल्याला ठेवून पुढे जायचं नाहीये. ओके, त्यामुळे मी असं लिहू शकतो काय, लिहू शकतो. हो सर, लिहू शकतो. कारण आता आपण काय बघितलं सांगा, 10 47 इक्वल टू कॉट 43, बरोबर आहे. हो. त्यामुळे मी काय करणार बघा, 10 43 इंटू 10 45 हा कायम 1 असतो. 10 45 काय असतो बघा, आपण बघितलंय का ते 10 45 1 असतो वगैरे, नाही बघितलं ना. 40 90 आपण बघितलं नाही असं, 40 90 45 90 45 ट्रायंगल नाही बघितला, नाही बघितलं. ओके, 10वीचं घेतलं. ओके, तर याची व्हॅल्यू 1 असते. किती असते सांगा, 1 असते. 10 45 ची व्हॅल्यू असते. आणि कॉट 45 मी असा लिहिला तर कोणाला प्रॉब्लेम आहे, नाही सर, रेसिप्रोकल असतो. रेसिप्रोकल असतो, त्यामुळे हे आणि हे जाणार, 1 येणार आन्सर. आन्सर काय येणार, 1 येणार.
समजलं का नाही समजलं? हो सर समजलं. तूच बोलतो, बाकीचे कोण बोलतच नाहीये. बाकीच्यांना समजलं की नाही? हॅलो नानावडे, आदित्य, सगळ्यांचं समजलं, नाव सर. घेऊ. ज्यांना समजलं नाही त्याने हो, सर, बोलावं. नको ना? ओके. तर तसंच आपण हे सोडूया बघा. मी दाखवतो सगळं सोडून बघा. तर साइन 7x इक्वल टू, मी समजा असं लिहिलं तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कॉस 90 मायनस 7. 90 मायनस काय लिहिणार? 90 प्लस 7. नाही 90 प्लस किती लिहिणार मी? बरोबर आहे? हो सर. हे बरोबर आहे का बघा? हो सर. हा, इथे काय कोणाला काय प्रॉब्लेम आहे बघा? कॉस मी असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही. याचाच अर्थ काय झाला सांगा? काय लिहिणार मी? काय लिहू शकतो? हॅलो, आता मला वाटतं हे ट्रिग्नोमेट्री मधले आहे, आपण तिथे घेऊया, मला समजणार नाही तर. अद्वैत, हा हे आपण नंतर घेऊया, लक्षात ठेवा फक्त. काय रे? हो सर, चालेल चालेल सर. ट्रिग्नोमेट्री मध्ये हो, घेऊया. सर. हो, सर. ट्रिग्नोमेट्री मध्ये घेऊया. ओके, हे तर करू शकाल? हा सांगा. आपल्याला हे सगळे इक्वल दिलेले आहेत आणि काय विचारलं बघा? PAQ फाइंड द अँगल कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल कुठला असणार? PAQ शी. मी बघा इथे लिहितो, हा जर थीटा धरला तर हा किती असणार आहे? थीटा असणार. थीटा असणार. हा किती असणार आहे? 2 थीटा. का ते? का? कारण एक्स्ट्रा अँगल आहे तो. एक्स्ट्रा अँगल सगळ्याला समजतंय ना? हा किती असणार आहे? 2 थीटा असणार. 2 थीटा असणार. 2 थीटा असणार. किती असणार आहे? थीटा असणार. कारण आयसोसेल्स. हा थीटा. थीटा. आता आपल्याला कुठला पाहिजे सांगा? PAQ पाहिजे, बरोबर आहे ना? पण आपण हा अजून आपल्याला मिळालेला नाहीये, बरोबर आहे ना? हा आपल्याला मिळाला का? नाही सर. तो आपण एक्स कन्सिडर करू. आता मला सांगा, हे जर आपण बघितलं ना, 2Q प्लस 2Q प्लस एक्स, हे किती आपल्याला? 180. 180. म्हणजेच आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती मिळते? 180 मायनस मायनस 4 थीटा. 4Q. 4Q मिळते, बरोबर आहे? हो. एक्स ची व्हॅल्यू 4Q मिळाली, पण PAQ ची व्हॅल्यू काय होणार सांगा? 180 मायनस 4Q प्लस 2 थीटा. म्हणजे काय आलं सांगा? 2Q प्लस 180 मायनस 4Q, बरोबर आहे? हो. आम्ही काय केलं? हे QQ एकत्र केलंय आणि त्याच्यामध्ये एक्स मिळवलं. एक्स ची व्हॅल्यू एवढी आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळालं सांगा? 180 मायनस 2Q. 2Q मिळालं. आता याच्यामध्ये बघा, 180 मायनस 2Q कुठल्या अँगलचे आहे? ह्या अँगलचे आहे आणि ह्या अँगलचे आहे, बरोबर आहे ना? हो. म्हणजे याच्याची इक्विव्हॅलंट किंवा कॉन्ग्रुएंट म्हणूया आपण. कुठले ट्रायंगल? हे अँगल असणार सांगा, हा एक असणार आणि हा एक अँगल असणार. आपल्याला कुठला दिलाय बघून? ABP दिले. आणि तो दिलाय का? ACQ दिलाय नाही. हे आन्सर आपलं हे असणार आहे. समजलं? हो सर. नक्की सगळ्यांना? नक्की समजलं का सगळ्यांना? त्या परत एक्सप्लेन करायला पाहिजे? नाही सर, समजलं. ओके, हे तुम्हाला समजलेलं ना? हे काय प्रॉब्लेम नव्हता ना? नाही नाही, हो तो समजला. आपण नंतर देऊया, काय रे? हो. ओके ओके, इथे आपण थांबूया. पाहिजे बहुतेक एक प्रॉब्लेम होते काय असतं, पण तो लिहून घ्या आणि सोडवा आणि ग्रुपवर पाठवा. ओके सर. लिहून घेताय? हो सर, स्क्रीनशॉट काढला. हो हा, सर. 20, 21, 29 म्हणजे काय झाला? सर ट्रिपलेट आहे. काय असणार सांगा? तो ट्रायंगल काय असणार? राईट अँगल. राईट अँगल असणार. एवढं तर सगळ्यांना समजलं? हे 29 असणार, हे 20 आपण कन्सिडर केलं, हे 21. त्याच्यामध्ये बेस आणि आपल्याला काय सांगितलं? सम ऑफ द लेंथ ऑफ एडिट म्हणजे काय असतं सांगा?
कुठे अल्टिट्यूड कुठले कुठले आहेत सांगा मला. सर 21 आणि 20. 21 आणि 20 दोनच आहे का तीन? हो सर. 2 असतात का 3 असतात? सर 3 बी पासून एक काढायला लागेल. काढावं लागणार, त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढावं लागेल, त्याची लेंथ काढावी लागेल. ती काढता येईल तुम्हाला? हो सर. कशी काढणार? सर 29चा हाफ आणि 20. असं होणार? असं होणार का? कुठला थेरम आहे तर बघा, तसं पण काढू शकाल. नाहीतर दुसरी तुम्हाला माहित असलेली कुठली वापरू शकाल? एरिया ऑफ ट्रायंगल समजा आपण हे कन्सिडर केलं, हा बेस आणि ही हाईट केली कन्सिडर, किंवा हा बेस आणि ही हाईट कन्सिडर केली, तर दोन्ही सेम असणार आहे का नाही? एरिया कुठलाही बेस धरला तर सेम येते की नाही? एरिया सेम असतो. असं काय आपण लिहू शकतो काय बघा? लिहू शकतो. हो. त्याच्यातलं कॉमन आहे जाणार आहे. हे आपल्याला दिलंय, हे आपल्याला दिलंय, बरोबर आहे. हो. आपल्याला एसी पण दिलेला आहे, बीडी आपल्याकडे नाही आहे. मिळू शकेल तुम्हाला बीडी? मिळू शकेल की नाही? हो सर मिळू शकेल. ओके, ती मिळाली की तुम्ही काय करू शकाल, याच्यामध्ये ऍड करा. ती झाली सम ऑफ ऑल्टर ऍटिट्यूड झाली, सम ऑफ लेंथ ऑफ ऍटिट्यूड होऊन गेल. समजलं? हा, आन्सर बघा कुठलाही तिथे बघा आणि पाठवा. ओके, आपण थांबूया बघा इथे. डिस्कशन म्हणजे मी बोलत होतो सध्या, तुम्ही बोलायला पाहिजे होतं. सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह पाहिजे होते मला. हा, पुढच्या वेळी काय करा, तयारीने या. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, जे आपण बघतोय ना ते परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण थोडे जण थोडं विसरलेले आहेत बघा. लक्षात आहे? ते परत परत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पटपट असे आन्सर काढता येईल. वेळ जाता का म्हणे, 1 मिनिट त्याने दिलाय ना आपल्याला, 1 मिनिट नाही, त्याच्या हाफ मिनिट 15 सेकंड मध्ये सुद्धा आन्सर काढू शकतो, जर तुमचं सगळं परफेक्ट असेल. ओके, चालेल, आपण थांबूया बघा. आणि काय विचारायचंय कोणाला?